टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातील भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केल्याचं समजत आहे। परंतु आमचा थोरले बाजीराव पेशवे या नावास विरोध आहे। कारण ज्यावेळेस रयतेचे राजे शिवाजी महाराजांचं राज्य होतं त्यावेळेस राज्य चालवण्याकरता शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक निर्माण केली होती। परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांनी हीच राज्याभिषेक बंद करून फसली शक निर्माण केली आणि त्यानुसार राज्य चालवलं। हे सगळ्या बहुजनांना चांगलंच माहीत आहे। पुढे जाऊन सांगू इच्छितो की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी रयतेचे राजे शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा सुरू केली। तत्कालीन वर्तमानपत्र दिनबंधू मध्ये याचा चांगलाच उल्लेख आहे। हे सुद्धा विरोधकांनी तपासलं पाहिजे। आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये स्त्री शिक्षणासाठी लढा दिला, तोही यशस्वी, आणि पुण्यात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा काढली। तसेच ज्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या चुकीच्या रूढी आणि परंपरा होत्या याला सुद्धा विरोध केला, हे सगळ्यांना माहीतच आहे। त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये। पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी पुणे खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।